त्यानंतर पुढची काय आर्टिकल 113. 113 कशाबद्दल बोलतं? 113 अनुदानाच्या मागणीबद्दल बोलतं. अनुदानाची मागणी याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? याला आपण म्हणतो डिमांड फॉर ग्रँट्स. आपल्याकडे काय सगळे मंत्रालय आहेत, वेगवेगळे प्रशासकीय मंत्रालय आहेत आणि या सगळ्या प्रशासकीय मंत्रालयांना त्यांची वेगवेगळी कामं करायची असतात आणि या सगळ्या कामांसाठी त्यांना पैशांची गरज असते. मग हे पैसे कुठनं येतील? हे पैसे कसे मॅनेज होतील? तर इथं काय लक्षात ठेवायचं आहे, हे सर्व मंत्रालय वित्तमंत्र्यांकडून ज्या पैशांची मागणी करतात, हे पैसे आम्हाला द्या, हे द्या, हे द्या, ही सगळी जी पैशांची मागणी असते याला आपण अनुदानाची मागणी किंवा डिमांड फॉर ग्रँट हा शब्द वापरतो. याला आपण काय वापरतो? अनुदानाची मागणी किंवा डिमांड फॉर ग्रँट हा शब्द वापरतो. लक्षात ठेवा, आता आर्टिकल 113 सगळ्यात महत्त्वाचा आहे. कोणतीही अनुदानाची मागणी राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय मांडली जाऊ शकत नाही. परत एकदा सांगतो, कोणतीही अनुदानाची मागणी राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय मांडली जाऊ शकत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. राहील लक्षात. आर्टिकल 113 अनुदानाची मागणी. आर्टिकल 113 म्हणतं कोणतीही अनुदानाची मागणी राष्ट्रपतींच्या परवानगीशिवाय मांडली जाऊ शकत नाही. हा सगळ्यात बेसिक मुद्दा आहे. 112 ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, वार्षिक अंदाजपत्रक. बजेट किंवा अर्थसंकल्प हा शब्द पूर्ण संविधानामध्ये कुठेही वापरण्यात आलेला नाही. आर्टिकल 113 राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय कोणतीही अनुदानाची मागणी मांडली जाऊ शकत नाही. नो डिमांड फॉर ग्रँट कॅन बी प्रेझेंटेड इन पार्लमेंट एक्सेप्ट ऑन रिकमेंडेशन ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आर्टिकल 113 इथं लक्षात ठेवा, 113 काय आहे? अनुदानाची मागणी. काय आहे? अनुदानाची मागणी.